थोडंसं थांबलोय खायला प्यायला. खूप भूक लागून जाऊन सकाळी जेवलो होतो. आता परत किती वाजले आता? 4:30 वाजले. 4 वाजले. 4 साडेचार. आणि आता इथं आम्ही चायनीज ऑर्डर केलं आहे. व्हेज शेजवान फ्राईड राईस ऑल टाईम फेवरेट. तर आता थोड्या वेळ खाऊन निघू मग आम्ही आता काय लालबाग. पासून बघतोय पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते बाबा. तू पण पाऊस येते का रे? हटकून जोरात वाढतोय पाऊस. आणि जागी जागी तितकं पाणी भरलेलं आहे की भीती वाटते पुढे जावा की नाही. आता आलोय ज्या रोडला मेन रोडला आम्ही आलोय लालबागच्या. बघू आता जे जे गणपती दिसेल ते गणपती आम्ही करून घेऊ. बच्चे को छुट्टी है इसलिए आज लेके आया है ना रे. चला आता पुढचं बघूया नेक्स्ट गणपती कोणता राहील. मी तुम्हाला नक्की दाखवेन. बाय. कोणता गणपती हा? आता आम्ही मुंबईच्या महाराजाला आलो आहे. आणि मुंबईच्या महाराजच आहे ना. मूर्ती छान आहे हो. चला आता आपण दर्शन घेऊया. पास काढलेलं जरा फायद्यातच पडलं का. पास काढलेलं फायद्यात पडलं. आपल्याला परवडलं गाईज. इतक्या एकदम झटकेमध्ये 1 मिनिटात आलोय आम्ही. आणि मूर्ती बघा तुम्ही. छान दर्शन झालं मुंबईच्या राजाचं. म्हणजे आम्ही सहज 20 रुपयाचा पास काढला. आणि त्या पास काढल्यानंतर आम्ही मधून एंट्री केली. एका वेळेला असं वाटलं की तो रस्ता चुकीचा आहे. पण आम्ही डायरेक्टली जाऊन डायरेक्ट मुंबईच्या राजाच्या पायथ्याशी. इतकं छान दर्शन झालं. खूप मस्त वाटलं. आणि तुला कसं वाटलं ते? भारी वाटलं. खूप मस्त वाटलं. दर्शन खूप चांगलं झालं आणि सोपं झालं. आणि जी फुकटवाली होती ना रेग्युलर रांग, तिला इतकी लाईन मोठी होती ना. जर त्याचं दर्शन करायचं असतं ना तर त्याला तब्बल 3 तास लागलेच असते. एवढं हळूहळू आणि एवढी मोठी रांग होती. आता नेक्स्ट गणपती बाप्पा कोणता राहील ते पुढे जाऊन तुम्हाला सांगेल. हा हा इकडे काय आहे रे? सगळीकडे पास देऊन दर्शन घेतोय आम्ही. सगळीकडे पास देतोय आणि पास घेतोय आणि दर्शन घेतोय. त्या अगोदर जो गणपतीचं दर्शन केलं ना आम्ही तो हिरामणीचा राजा होता. आणि आता आम्ही लालबागच्या राजाकडे आलेलो आहे. आणि आता इथं बघूया इथं किती गर्दी किती ही का. मग जायला पाहिजे ना मुखदर्शन. विचारून घे कुठे मुखदर्शन. चल जाऊन लागून जाऊ. आता मुखदर्शनच्या रांगेत चाललोय आम्ही. आणि आता मग काही कळत नाही मुखदर्शनची रांग कुठून आहे. लालबागवाल्या लोकांची इतकी चिरड आलेली ना आता सध्याला. आपण काहीतरी विचारतोय त्यांना आणि ते कानामध्ये शिट्ट्या वाजवत आहे. म्हणजे तुम्हाला समजते का कोणी काहीतरी विचारते रस्ता कुठून आहे. आम्ही काही म्हणत नाही VIP जायचं आहे आम्हाला. आम्ही फक्त एवढंच विचारतोय की रस्ता कुठून आहे जिथून आम्हाला मुखदर्शन होईल.
ते सांगायच्या वेळेस तेवढं ॲटिट्यूडनी बोलताय. थोडं ॲटिट्यूड कमी करा भाऊ. एवढं पण नाही बोललं पाहिजे. लोक सगळे श्रद्धानीच येतं इथं गणपतीला बघण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. एवढं पण नाही हे करावं. तुम्ही इथे राहतात म्हणून तुम्ही एवढं बोलून घेशाल, हे चुकतं इथं. इतकं चालतंय ना मी, कारण का आता इथं पूर्ण भरलंय. मी अजून जाईल इथं. अरे बापरे, असं चेटिंग नाही करायची. लालबागच्या राजाची. आता बऱ्यापैकी 2 तास झाले आम्ही रांगेत लागलेलो आहे. अजून काही दर्शन झालेलं नाही. मुख दर्शनचं दर्शनाची वाटतं. आणि इकडं झाले VIP पडले. सगळे VIP इकडं आले. जेवढे वेळ लाईनला राहतात त्यांच्यासाठी नाही, आणि VIP लोकांना ना फक्त ऐकलं पाहिजे. यायचं डायरेक्ट घुसायचं, बाकीच्यांचा विचार नाही करत. असं मोठे मोठे देवस्थानी असंच होतं ना, म्हणून मग काही गोष्टींचा राग पण येतो आणि वाईट पण वाटतं. आता बऱ्यापैकी थोडे जवळ आले. अरे इकडून कोण आलो रे? हा हो, पोलीस समोर असलं पाहिजे. चलो भाई. किती वेळानंतर दर्शन झालं आपलं? किती वेळानंतर दर्शन झालं? 2 तास झाले. आणि आता थोडं राहिलंय. गणपती पण दिसतोय. हा, थोडंच बाकी. दर्शन झालंय लालबागच्या राजाचं. फक्त थोडंसं दूर होतं, नाही तर मी पळत गेले असते. चरण स्पर्शीला दर्शन घेऊन आले असते. पण खूप छान वाटलं. आणि मला मी इतकी इमोशनल होऊन जाते ना लालबागच्या राजाला बघून. मला माहीत नाही एवढं का, पण मी खूप इमोशनली अटॅच आहे लालबागच्या राजाच्या. खूप जास्त इमोशनली अटॅच आहे. आणि खूप छान वाटलं मला दर्शन घेऊन. तुला कसं वाटलं? भारी वाटलं. चांगलं दर्शन झालं. गर्दी आहे, पण मग आज संध्याकाळच्या वेळेला गर्दी खूप वाढते. तर येशाल तर सकाळच्या वेळेला या. आता आलोय आम्ही चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या चरणस्पर्शी रांगेमध्ये.
चिंतामणीला आलो आहोत आम्ही. आणि बघूया आता आम्ही ह्यावेळेस चरण स्पर्शेच्या रांगेमध्ये राहिलो. मागच्या वेळेस मुखदर्शन होतं ना, मागच्या वेळेस मुखदर्शनच्या रांगेत होतं ना, आता ह्यावेळेस चरण स्पर्शेच्या रांगेत. किती वेळ लागतो बघूया. पण हे आपलं लास्ट राहणार आहे ना. याच्या शेजारचा पण एक गणपती आहे, तो पण बघू. काळ चौकीचा महाराज, हां तो पण बघू. हां तो पण बघू. आणि मग तो हे दोघं झालं का मग शेवट पुढचे गणपती नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फायनली आम्ही आलो आहे चिंतामणीपाशी. चावी महागडे असेल तर कृपया लवकरात लवकर मंडळात आणून द्यायची आहे. दर्शन झालं काही, पण मला डोकं ठेवायचं होतं तिथं. डोकं ठेवायचं होतं मला, पण ते काय झालं नाही. हातच लावलं. अथवा महाभिषेकच्या पावत्या भरायच्या आहेत. थोडंसं डिसपॉइंट आहे मी, कारण का मला तिथं डोकं ठेवायचं होतं. मागच्या वेळेस होतं चिंतामणीचा पाय होता ना, तो खाली होता ना, तर मग ते पाय जर ठेवलं ना, तो डोकं ठेवलं तो कुंकू लागायचं ना माझ्याला, तसं पाहिजे होतं. पण यावेळेस खाली उतरायचं आहे. पण छान झालं दर्शन ना, दर्शन चांगलं झालं ना. 2 तास लागले याला. Oh